नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आपण बघू शकतो अध्यक्ष पदासाठी जी निवडणूक होती त्याच्यामध्ये प्रियेश जाधव यांचा आणि त्यांच्या पॅनलचा या ठिकाणी विजय झालेला आहे. आणि हे सगळे वकिलांची निवडणूक आपण बघू शकतो या ठिकाणी. ॲडव्होकेट प्रियेश जाधव अपमोगी यांचा अध्यक्ष म्हणून दणदणीत विजय झालेला आहे. फोटो वकील संघटनेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहू शकतो ॲडव्होकेट प्रियेश जाधव यांचा दणदणीत विजय झालेला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ते होते आणि आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व वकील बांधवांच्या माध्यमातून हा जल्लोष आहे तो साजरा करण्यात येतो. हम सोड ना, सोड. एक मिनिट. आपण पाहू शकतो हा जल्लोष जो आहे तो सर्व वकील बांधवांच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो आणि संपूर्ण हे पॅनल या ठिकाणी जिंकलेला आहे. आणि ॲडव्होकेट प्रियेश रमेश जाधव हे अध्यक्ष झालेले आहेत आणि संपूर्ण हा पॅनल जो आहे तो विजयी झालेला आहे. सर्व वकील बांधवांकडून हा उत्साह आनंद आपल्या ठिकाणी साजरा करताना पाहायला मिळतोय. पहिल्यांदा झालेल्या या निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष आपण बघू शकतो ॲडव्होकेट प्रियेश जाधव असेल संपूर्ण त्यांचं हे पॅनल आपल्याला पाहायला मिळतं आणि सर्व वकील बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी हा साजरा करण्यात येतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराज की कोण म्हणता येत नाही, कोण म्हणता येत नाही. अरे किती लावा शक्ती आणि किती लावा युक्ती, वकील एकता, वकील एकता, वकील एकता, महाराजा नाथ. उजेड चला अरे पवित्र साहब आगे बढ़ो, अरे सचिन पगारे साहब आगे बढ़ो. अरे वकील एकता, अरे वकील एकता. हे लावा ना. ओके, एक मिनिट. हमारे उपाध्यक्ष संदीप पगारे साहब आइए. संदीप पगारे साहब या इकडे. संदीप पगारे एक मिनिट हे सांगतात, हे हे वरती झाला सर, थोडं वरती उजेड येत नाही. उमेदवार थांबा, आम्ही खाली जातो. राहू दे, आला दिसला पाहिजे जल्लोष कोणाचा. पहिली प्रतिक्रिया काय असेल? दणदणीत विजय झालेला आहे. सर्व वकील बांधवांना एकत्र घेऊन खरं इतक्या दिवस आपण संपूर्ण ही वाटचाल करत होता. कशा प्रकारे आनंद सर्व वकील बांधव साजरा करतायत, विजयाचं श्रेय कुणाला द्याल आणि किती मतं साधारण मिळाली? अंतिम आकडा अजून यायचा आहे. जवळजवळ 150 ते 150 लीडनी मी आलेलो आहे आणि जवळजवळ 799 मतदान झालं होतं. त्यापैकी 150 ते 250 माझा लीड आहे. परंतु माझ्या सर्व टीम ही जी माझ्या पाठीशी उभी होती त्यांच्यामुळे हा विजय आहे. आणि सर्वात महत्वाचं श्रेय मी माझ्या आई वडिलांना देतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं श्रेय हे आमचे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे त्यांनी आज आम्हाला निवडणुकीला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटनेमध्ये निवडणुकीचा अधिकार दिला. त्यामुळे त्या बाबासाहेबांचं मी अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिनंदन करतो आणि सर्व महापुरुषांचं मी अभिनंदन करतो. त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आमचे सर्व ज्युनियर वकील यांनी आम्हाला पाठपुरावा दिला. एकट्याची ही लढाई नाहीये आणि यामध्ये सर्वात आमच्या पाठीशी उभे राहणारे आमचे ॲडव्होकेट सुधाकर दादा, उमेश केदार साहेब आणि आमचे शिंदे साहेब आणि त्यानंतर कडूर साहेब आमचे आणि सर्वच वकील म्हणजे मी सर्वांची ॲडव्होकेट फॉर जस्टिस टीम आणि सर्वच वकील म्हणजे माझे मित्र आणि ही सर्व महिलांची आणि सर्व ज्युनियर वकिलांची सर्वांची लढाई होती. आम्ही निवडणूक जिंकलेली आहे. अध्यक्ष देखील जिंकलेले पुढे पुढे आमच्या पॅनलमध्ये मी मॅडम त्यांच्या पत्नी आहेत. आमच्या पॅनलमध्ये मी अध्यक्षपदावर निवडून आलोय आणि नंतर त्यानंतर उपाध्यक्ष आमचे संदीप पगारे सर या इकडे संदीप पगारे साहेब आले. त्यानंतर आमचे खजिनदार प्रवीण अटकाळे साहेब आलेले आहेत. आमचं सदस्य निखिल शिंदे आलेला आहे. त्यानंतर मेडे मॅडम बाकी आहे. हा अजून रिझल्ट बाकी आहे. परंतु सर्व म्हणजे बऱ्यापैकी सर्व पॅनल आमचा निवडून आलेला आहे आणि खरंच या सर्व विजयाश्रेय आमचं एकट्याचं नाहीये. या सर्व मित्र वकील बंधू भगिनींचं आणि भगिनींचं आहे. एक जुटीचा संघर्ष आहे आणि
ते आमच्या पाठीशी उभे राहिले त्याबद्दल मी सर्व वकील बंधूंचे माझ्या सर्व सिनियर ज्येष्ठ वकिलांचे मी आभार मानतो आणि नक्कीच बारसाठी आम्ही चांगलं कार्य करू ही आशा बाळगतो आणि खरी मोठी जबाबदारी आमच्यावर आलेली आहे त्या जबाबदारीचं आम्ही सोनं करणार हे दाखवून देतो. आज खजिनदारपदी निवड झाली आहे. काय सांगाल? सर, किती मतं थँक्यू मिळाली? सर, कसं थँक्यू कारवाई सर. असणार आहे? माझा खरं तर प्रवास बघितला तर खूप संघर्षमय आहे. एकच मिनिट आहे सर, एकच मिनिट. राहू दे. प्रवास बघितला मॅडम तर एकच मिनिट बोलेल स्टार्ट. संघर्ष बघितला तर खूप खडताळमय झालेला आहे संघर्ष माझा. जवळपास 10-1 कोटांनी मी या ठिकाणी निवडून आलेलो आहे. परंतु सर्व जास्त मेहनत BH यादव सरांची असेल, आमचे राहुल गरुड असतील, उमेश केदार सर असेल, अरुण शिंदे सर असतील, त्याच्यानंतर सुधाकर जाधवांचे असतील, रोहन गायकवाडांचं आहे. संपूर्ण टीम ही रात्रंदिवस आमच्या पाठीमागे उभी राहिली रात्री आणि हा त्यांचा विजय आहे, आमच्या संघटनेचा विजय, आमच्या वकील बांधवांचा, माझ्या ज्युनियरचा विजय आहे, माझ्या सिनियरचा विजय आहे. मी एवढा सगळा श्रेय माझ्या वकील बांधवांना देतो आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवलाय त्या विश्वासाचा सार्थ मी नक्कीच करेन. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद दिलेल्या संदर्भात आपण बघतोय जल्लोष जो आहे, आज अध्यक्षपदी निवड झालेली आहे. किती आनंद होतोय? खरं तर खूप 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 आनंद होतोय. पहिलं कोर्ट आणि सगळी आपली समिती सगळी आपली टीम आली आहे. सरांचा आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरंच खूप एकदम मनापासून अभिवादन करावं असं वाटतं. सरांनी आणि संघटनेचं खरं खूप खूप श्रेय आहे सगळ्यात आणि सरांची टीम संपूर्ण सगळं घेऊन हे यशस्वीपणे जिल्ह्यापणे पार पाडतील ही आशा करते. निखिलजी काय सांगाल? अगदी किती आनंद होतो? खूप आनंद होतोय आणि हा विषय मी माझ्या सर्व सिनियर लोकांना समर्पित करत आहे. माझं असं म्हणणं होतं की आज जे वरिष्ठांनी बोललेले आहे की ज्युनियर वकील जोकर आहे, त्या जोकरनी आज गेम चेंज केली आहे. हे वकील बांधवांचा विजय आहे. तो 2 शब्द मी बोलून अर्थात तुम्हाला श्रेय दिलेलं आहे. काय सांगाल? काय रणनीती होती आणि यापुढे कसं काम असणार आहे? रणनीती फक्त एवढीच होती की हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातल्या भूमीतल्या ज्या महापुरुषांनी आम्हाला विचार दिले, आम्हाला जो मार्ग दाखवलाय तो म्हणजे कुठलाही जाती भेद न करता सर्व धर्मांना सोबत घेऊन, जर तुम्ही आमचा पॅनल बघितलात तर सर्व जाती धर्माची लोक आमच्या पॅनलमध्ये निवडून आलेली आहेत आणि हे विचार आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत. आज या महापुरुषांचा विजय झालेला आहे आणि इथे या महापुरुषांचा झेंडा गाडला गेलेला आहे. ही शपथ घेतली होती आम्ही की इथे महापुरुषांचा झेंडा गाडणार. चिखलोली अंबरनाथ कोर्टाचा हा इतिहास आहे. आज पहिला बाबासाहेबांचा झेंडा काढला गेलाय. इथे पेन जिंकलेलं आहे. तलवारीच्या आगे पेन जिंकलेलं आहे. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक मूल्यांचा आणि शांतपणे नम्रपणे आम्ही या सर्व टीमचा आम्ही प्रचार केलेला होता. रात्र जागून आम्ही प्रचार केलेला आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही आणि नम्रपणे शांतपणे आम्ही प्रचार केला आणि त्याच नम्रतेचा संविधानिक मूल्याचा हा विजय झालेला आहे. म्हणून एकदा पुन्हा मला घोषणा द्यावीशी वाटते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. किती मतं आणि कशा पद्धतीने पुढे कारभार सांभाळणार? 400च्या आसपास मतं भेटलेली आहेत आणि 100-150च्या आसपास मी हे केलेलं आहे, जास्त मतं घेतलेली आहेत. अधिक मतांनी निवडून आलेलो आहे आणि हा जो विजय आहे हा फक्त आणि फक्त जे आमचे प्रचारक आणि आमचे मतदार आहेत त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, हा सर्व विजय त्यांचा आहे. नक्कीच आपण पाहिला हा जल्लोष आनंद जो आहे तो सर्व वकील बांधवांच्या माध्यमातून जे आहे ते साजरा करण्यात येतो आणि सर्व वकील बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मोठी लढत या निवडणुकीमध्ये झाली होती आणि आपण जर पाहिलं तर गवगवीत यश जे आहे ते प्राप्त केलेलं आहे. ॲडव्होकेट प्रिया जाधव हे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांच्या पॅनलमधले सगळे जे आहे ते गवगवीत विजय झालेले आहे, यश प्राप्त केलेलं आहे आणि कुठेतरी आता आपण जर पाहिलं तर एक वकील बांधवांमध्ये एक समाधान पाहायला मिळते. चिखलोली अंबरनाथ
दिवाणी फौजदारी न्यायालय 9 ऑगस्ट 2024 रोजी सुरू झालेलं आणि या नव्या अंबरनाथ बदलापूर शहरासाठी उभारण्यात आलेल्या न्यायालयामध्ये आपण जर पाहिलं तर वकिलांची ही पहिलीच निवडणूक जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे. सर्व ॲडव्होकेट प्रिय जाधव हे अध्यक्ष म्हणून नेमून आलेले आहेत तर संपूर्ण त्यांचं पॅनल या ठिकाणी विजयी झालेलं आहे. आपण सर्वांशी संवाद साधलेला आहे, त्यांचं म्हणणं जे आहे ते जाणून घेतलेलं आहे आणि अगदी आपण बघू शकतो सर्व वकील बांधवांमध्ये एक उत्साह आनंद पाहायला मिळते. एक नवनिर्वाचित सदस्य आहेत, अगदी कमी वयामध्ये खूप चांगली अशी वाटचाल केली. काय सांगाल दादा, विजयाचं श्रेय तुम्हाला देशील? नक्कीच विजयाचं श्रेय आमचं सर्व माझे सगळे सिनियरला मी अर्पित करत आहे. एवढ्या कमी वयात त्यांनी मला चान्स दिला आणि मेन म्हणजे पूर्ण एक जवळजवळ 400 वकिलांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विजय केल्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार. कशा प्रकारे रणनीती असणार आहे येणाऱ्या काळामध्ये, वकीलचे प्रश्न कधी सोडवणार आहात? नक्कीच आतापर्यंत मी माझ्याकडून जेवढं शक्य झालं तेवढ्या वकिलांची समस्या सॉल्व्ह करत आलेलो होतो. आता देखील पुढे करत येणार आहे आणि पदामुळे अजून ताकद भेटणार आहे आणि आमचे अध्यक्ष आहेच. नक्कीच आपण पाहिलं ॲडव्होकेट प्रियस रमेश जाधव यांचा विजय झालेला आहे आणि आता आपण पाहिलं की कशा प्रकारे विजयाचा जल्लोष जो आहे तो चिखलोली अंबरनाथ दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या बाहेर साजरा केला गेला आणि आता बघू शकतो महापुरुषांना वंदन करण्यासाठी सर्व वकील बांधव जे आहेत ते आतमध्ये न्यायालयात गेलेले आहेत. बदलापूर शहरातली अशी प्रतिबातमी प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील आजूबाजूच्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.